अशी सॉफ्ट मऊ लुसलुशीत अशी साबुदाणा खिचडी तुम्हाला पण बनवायची असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा। साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी 2 वाटी साबुदाणे मी रात्रीच भिजत घातले होते। पहा किती छान फुलले आहेत। 1 वाटी शेंगदाणे आणि 1 मोठा बटाट घेतला आहे। जिरा, 2 मिरच्या, उपवासाचं मीठ आणि 2 चमचे साखर घेतली आहे। आता आपण शेंगदाणे मिक्सर मध्ये जाडसर बारीक करून घेऊयात। शेंगदाणे मी चांगले खरपूस भाजून त्याची साल काढून घेतली होती। तुम्हाला जर शेंगदाणे मिक्सर मध्ये बारीक करायचं नसेल तर तुम्ही कॉटनचा कपडा घेऊन त्यात शेंगदाणे टाकून लाटण्याच्या साहाय्याने कुटून घेऊ शकतात। आता आपण भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया आणि हे आता एका चमच्याच्या साहाय्याने सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही जर साबुदाण्याची खिचडी बनवायला घेतली तर ती कढईला चिकटते का आणि तिचा बबलगम होतो का? जर होत असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा। जर तुम्ही या व्हिडिओला फॉलो करून साबुदाणा खिचडी बनवली तर तुमची खिचडी कधीच चिकटणार नाही। इथे मी एक मोठा उकडलेला बटाटे घेतला आहे। आता तो बारीक चिरून घेऊयात। साबुदाणा खिचडी सुटसुटीत होण्यासाठी साबुदाणा भिजवण्याची प्रोसिजर ही फार महत्त्वाची असते। साबुदाणा भिजवण्यासाठी आपण जेवढे साबुदाणे घेतले आहेत त्याचे पाव भाग पाणी घेऊन आपल्याला साबुदाणे भिजवायचे आहेत आणि साबुदाणे भिजवायच्या आधी 3 ते 4 वेळा पाण्याने ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। पाण्यात साबुदाणे पूर्ण रात्र तर किमान 3 ते 4 तास तरी भिजवले पाहिजे। आता एका कढईत 2 चमचे तेल टाकून गरम करून घेऊया। आता या गरम तेलात जिरा आणि मिरची टाकून घेते। जिरा तडतडला आणि मिरचीला थोडे चटके लागले की आपण यात बटाटे टाकून घेऊयात। मी इथे उपवासाची खिचडी बनवली आहे म्हणून उपवासाला चालणारेच पदार्थ मी या खिचडीत टाकले आहे। तुम्ही फोडणीला कांदा किंवा टोमॅटो सुद्धा टाकू शकतात। बटाटे ऑलरेडी शिजवलेले होते म्हणून जास्त परतायची गरज नाही। आता यात आपण साबुदाणा आणि शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया। साबुदाणा कढईत टाकला की आपल्याला मंद ते स्लो आचेवरती साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे। हे असं केल्याने तुमची साबुदाणा खिचडी कधीच कढईला चिकटणार नाही। आता मी यात उपवासाचा मीठ टाकून घेतला। खिचडी चांगली मिक्स करून आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी ती झाकून ठेवायची आहे। खिचडीवर 2 मिनिटं झाकण ठेवून पुन्हा चाळायची आहे। असे 2-3 वेळा आपल्याला करत राहायचं आहे। जर तुम्ही सलग झाकण ठेवून खिचडी शिजवली तर ती चिकट होणार आणि कढईला चिकटणार। बघा किती सुटसुटीत आणि मोकळी साबुदाण्याची खिचडी झाली आहे। आता मी गॅस बंद करून घेते आणि यात 2 चमचे साखर टाकून घेते। साखर कधीही साबुदाण्याच्या खिचडीत गॅस बंद केल्यानंतरच टाकावी। इथे मी एका वाटीत 2 चमचे दही आणि 1 चमचे साखर टाकून छान मिक्स करून घेणार आहे। तर चला आता प्लेटिंग करून घेऊयात। तर आता एका प्लेटमध्ये मी मोकळे आणि सुटसुटीत अशी साबुदाण्याची खिचडी टाकून घेते आणि त्याबरोबर खाण्यासाठी गोड दही सुद्धा वाढून घेते। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जो कोणी आपल्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत। बाय।